सगळ्या एकत्र भाज्या आणल्यात, वांगी, कारली, काकडी, मिरची आणि टोमॅटो पण आहेत। हा दिसते हे टोमॅटो पण आहेत। आता आपल्याला कारल्याची भाजी करायची। हे कारल्याचे कुरकुरीत असे काप आहेत, जसे वांग्याचे बटाट्याचे आपण करतो त्या पद्धतीचेच केलेले आहेत। मी सेम टू सेम साहित्य वापरलेलं आहे मी। चला तर मग करूया आपण रेसिपीला सुरुवात। नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला ना कारल्याचे काप करून दाखवणार आहे। जसं की आपण वांग्याचे काप करतो, बटाट्याचे काप करतो, तसंच मी आज कारल्याचे काप करून दाखवणार आहे। तर त्यासाठी मी 3 कारली घेतलेली आहेत, ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता मी त्यांचे पातळ पातळ काप करून घेते। माझ्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे, श्रद्धा लाईफस्टाईल मध्ये। तर कारल्याची भाजी कशी करा, तुम्ही जी तुमची पद्धत असेल त्या पद्धतीने कशी करा, पण चिंच आणि गूळ घालायला विसरू नका। त्यामुळे कारल्याची भाजी अप्रतिम लागते आणि कडवटपणा बिलकुल लागत नाही। अगदी लहान मुलं सुद्धा खातील आवडीने। लहान मुलं खाताना थोडं तिखट पण कमी करावं लागेल, पण चिंच आणि गूळ हे खूप महत्वाचं आहे। चला तर मग मी आता कारली कापून घेते। कारल्याची ही साइड कापून घ्यायचे आपल्याला, हे पाठची आणि पुढची बाजू कापून घ्यायचे। अशा पद्धतीने सगळे कारले कापून घ्यायचे। आता त्याचे स्लाइस करायचे। तुम्ही बघू शकता मी बटाट्याचे वेफर्स आपण करतो ना त्या किसणीने हे केलेले आहेत, पण खूप पातळ काप होतात त्याचे। तर आपल्याला थोडे जाडसर पाहिजे। तुम्ही बघू शकता खूप पातळ होतात, आपल्याला थोडे जाडसर पाहिजेत आणि भाज्या पटकन शिजतात, त्यामुळे कारलं पण पटकन शिजेल। मी आता थोडेसे जाडसर बटाटे कापतो तसे आणि वांग कापतो त्या पद्धतीने कापून घेते। तुम्ही बघू शकता मी जाडसर काप करून घेतले आणि त्याच्यातल्या ना बिया काढून घेतल्या। त्या जून होत्या ना त्या काढून घेतलेल्या आहेत। मी तुम्हाला दाखवते, हे बघा जून बिया काढून घेतल्यात। आणि कवळ्या जर असतील बिया तर काढू नका, त्या कवळ्या बियांमुळे चव लागते भाजीला चांगली। फक्त जून बिया असतील ना त्याच काढून घ्या फक्त। आता याच्यात थोडंसं मीठ घालायचं, थोडं जास्तच घालायचं, कारण मिठामुळे पाणी सुटतं आणि त्यातला कडवटपणा पण निघून जातो। थोडीशी हळद पण घालायची आपल्याला त्याच्यामध्ये। हळद आणि मीठला लावून घ्यायचं सगळ्या फोडींना आणि एकदा स्वच्छ पाण्यातनं काढायचे, कारण त्यातला कडवटपणा। जर तुम्हाला कडू आवडत असेल तर नाही धुतले तरी चालेल, आधी धुतलेले आहेत ना त्यामुळे। एक जास्त कडू लागलं ना तर घरात कोण खात पण नाही भाजी, त्यामुळे मी एकदा धुवून घेणार आहे ह्याला। आणि मिठामुळे पाणी कडवटपणा जो असतो ना कारल्यामधला पाणी सुटल्यामुळे तो कडवटपणा निघून जातो। हे सगळ्या फोडीला लावून घेतलेलं आहे मी हळद आणि मीठ। आता एकदा पाण्यातनं काढून घेते। तुम्हाला जर नसेल जास्त कडवटपणाची भाजी आवडत असेल तर नाही काढलं तरी चालेल। जिऱ्याची पावडर घालायची आणि जिऱ्याची पावडर घालायची आपल्याला। हिंग असलं तर हिंग घाला। आता माझा तरी हिंग खराब झालेला आहे, म्हणजे बऱ्याच दिवसाचा होता, त्यामुळे मी घालत नाही आता, तो फेकूनच दिलाय मी, कारण खराब झालाय, घर बंद होतं त्यामुळे। आता हे सगळे मसाले आहे कारल्याच्या कापाला लावून घ्यायचे आपल्याला। सगळं लावायचं की ते जेणेकरून सगळं ह्या फोडींना लागेल। आता लावल्यानंतर आता हे रवा हे मिक्स करायचं, मीठ आणि हे रवा मिक्स करून घ्यायचं आपल्याला। बघू शकता हे बघा मिक्स करून घेतलंय मी मीठ आणि रवा। आता ह्याच्यामध्ये चिंच आणि गूळ जास्त महत्वाचा आहे, त्यामुळे मी ही चिंच आणि गूळ या फोडींना लावून घेते। तुम्ही बघू शकता हे बघा लावून घेते आता। आणि इकडे तवा गरम करायला ठेवला, तुम्ही पॅन मध्ये पण करू शकता। पॅन मध्ये खूप चांगले एकदम होतील व्यवस्थित, कारण हा माझा तवा ना थोडा मध्ये उंच भाग असा प्लेन भाग पाहिजे तव्याचा। चिंच आणि गूळ लावून घ्यायचे ह्या फोडींना आणि आता आपल्याला फ्राय करायचे ते। आता रव्यामध्ये एक दोन असे बुडवायचे। बघू शकता, थांबा मी दाखवते तुम्हाला। अशा पद्धतीने जसे आपण वांग्याचे बटाट्याचे काप हे करतो ना तशाच पद्धतीने असे बुडवून घ्यायचे। सगळ्या फोडींना असं लावून घ्यायचंय आणि एक असं सोडायचंय। तेल सोडायचंय वरून असं थोडं, जेवढं गरज आहे तेवढं सोडायचंय आणि झाकण नाही ठेवायचं। आपल्याला कुरकुरीत करायचे, कारण भाज्या काही लगेच शिजतात आणि कारलं हे भाजीचाच प्रकार आहे,
त्यामध्ये शिजून जाईल, त्यामुळे झाकण नाही ठेवायचं आहे. झाकण ठेवलं की ते नरम पडतील. कारल्याचे काप असे थोडं थोडं तेल सोडून असं उलटे पालटे करून घ्यायचे. आता ही कारल्याची कापाची भाजी आपली तयार झालेली आहे. आता मी गॅस बंद करते. चिंच आणि गूळ याच्यामुळे खूप छान चव लागणार आहे. चिंच आणि गूळ खूप महत्वाचं आहे कारल्याच्या भाजीमध्ये. तुम्ही दुपारच्या जेवणात, संध्याकाळच्या जेवणात असे कारल्याच्या कापाची भाजी करू शकता. अगदी बटाटा आणि वांग आपण करतो ना, सेम तसंच करायचं, फक्त याच्यामध्ये एक एक्स्ट्रा आहे की चिंच आणि गूळ घालायचं आहे. छान झालेले आहेत हे, रव्यामध्ये फ्राय केलेले आहेत. मी एकदम जास्त तेल नाही वापरले, तुम्ही बघू शकता. जेवढं गरज आहे तेवढंच वापरले. सगळं तेल शोषून घेतलंय ह्या कापांनी, कारण जास्त तेल पोटात गेलं तरी सुद्धा चांगलं नसतं आपल्यासाठी. कारल्याचे काप आपले तयार झालेले आहेत. आता हे जेवणाचं ताट तयार केलेलं आहे. मटकीची उसळ, चपाती आणि कारल्याचे काप, त्याच्यासोबत थोडंसं लोणचं. चमचा छोटासा नाही आणि पोट झाली मोठी. तर या तुम्ही सगळेजण जेवायला. आणि कसे वाटले हे कारल्याचे काप तर मला सांगा कमेंट्समध्ये. चला तर बाय, टेक केअर.